नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक प्रयत्न. तुम्ही पाहताच आहात की हायर पॉईंटला किंवा मार्केट वाढत आहे तिथे सेलिंग येते आहे, पण त्याचबरोबर लोएस्ट पॉईंटला पुन्हा मार्केटमध्ये तेजी आहे. म्हणजे लोकांना एवढ्या महागात खरेदी करायचं नाही आहे, पण मार्केट पडल्यानंतर मात्र लोक खरेदीला उत्सुक आहेत असं दिसत आहे. क्रूडचा भाव कमी होतोय हे चांगली गोष्ट आहे. काल 78पर्यंत क्रूड गेलं होतं, तर आज 79.10 या पॉईंटला आज सकाळी क्रूड मी पाहिला. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 5,599 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 5,565 कोटीची. सेबीने एक कन्सल्टेशन पेपर जाहीर केला आहे. फ्युचर ऑप्शनमध्ये रिटेलर पुष्कळ नुकसान करत आहेत, त्यामुळे काय उपाय करावेत की जेणेकरून त्याचं नुकसान कमी होईल म्हणून सेबी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नामध्ये फायदा होईल नाही होईल सांगता येत नाही, पण सेबीच्या बाजूने प्रयत्न करत आहे. पण याच्यामुळे व्हॉल्यूम कदाचित कमी होईल आणि डिस्काउंट ब्रोकर्स जे सगळे आहेत त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. रिझल्टवर मार्केट रिॲक्ट करत आहे. तर टाटा कन्झ्युमरचं प्रॉफिट 289 कोटी, उत्पन्न 4,352 कोटी, मार्जिन 70 पॉईंटनी वाढलं ते 15.3%. टाटा कन्झ्युमरच्या प्रॉफिटमध्ये ब्रिव्हरेजेसचं उत्पन्न आहे 6%, कॉफीचं उत्पन्न 28%, इंडिया फूड्सचं उत्पन्न 30%, तर कॅपिटल फूड्सचं उत्पन्न 29% आहे. इंडस टॉवरचा रिझल्ट चांगला आला आहे. त्यांचा फायदा वाढला आहे 42.9%, 1,925 कोटी. त्यांचं मार्जिनही वाढलं आहे 61.6%, पूर्वीचं मार्जिन होतं 49.7%. पण इंडस टॉवर बायबॅक करणारे 5.67 कोटी शेअर्स बायबॅक केले जातील. बायबॅकची प्राईस आहे 465 रुपये. टेंडर ऑफर आहे आणि 9 ऑगस्ट ही रेकॉर्ड डेट आहे. कॅस्ट्रॉलचे प्रॉफिट्स वाढले 3%, रेव्हेन्यू वाढले 4.8%, मार्जिन मात्र फ्लॅट राहिला. नवीन फ्लोरिनचं प्रॉफिट कमी झालं आहे, पण रेव्हेन्यू वाढला आहे 6.6%, मार्जिनही कमी झालं आहे 19.2% झालं, पूर्वीचं 23.3% होतं. झॅगल प्रीपेड यांचा रिझल्ट सुंदर आला आहे. कॉर्पोरेट कस्टमर्स आणि युजर्स वाढलेत. यांचं रेव्हेन्यू 112% वाढलं आहे, पण हे इयर ऑन इयर बेसिसवर आहे. टॉरेंट पॉवरचं प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिनही वाढलं आहे. मॉईलचंही स्ट्रॉंग क्वार्टर आहे, रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन 32%वरनं 43% झालं आहे आणि प्रॉफिट 76% झाला आहे. त्यामुळे टॉरेंट पॉवरचा रिझल्ट, मॉईलचा रिझल्ट दोन्हीही चांगले आले. गेलचा रिझल्टही चांगला आला आहे. प्रॉफिट 25% वाढला आहे, मार्जिन 13.5% वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. अजंता फार्माचाही रिझल्ट चांगला आला आहे.
वेदांताच्या डिमर्जरला 75% लोकांनी परवानगी दिली आहे. साऊथ इंडियन बँक 750 कोटी रुपये गोळा करणार आहे. अडाणी एनर्जी ही QIP करणार आहे. QIPची फ्लोअर प्राईस 1027 एवढी आहे. आता जॉब ओपनिंग डेटा आलाय, तर जॉब ओपनिंग अमेरिकेमध्ये कमी होत आहेत, श्रिंक होत आहेत. चीनचा कंपोजिट PMI 50.2 एवढा आलाय, पूर्वीचा 50.5 होता. मॅन्युफॅक्चरिंग PMI 49.4 एवढा आलाय. TVS सप्लाय चेन ही तोट्यातून फायद्यात आली, यांचा रिझल्ट चांगला आला. आता मी 10 आणि 11 तारखेला 10-11 ऑगस्टला कोर्स ठेवला आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. कोणते शेअर तेजीत राहतील ते वॉचलिस्टवर टाका, कारण सध्या मार्केटमध्ये बराच गोंधळ चालू आहे. तेजीमध्ये TVS सप्लायचे जे रिझल्ट सुंदर आले ते तेजीमध्ये राहण्याची शक्यता आहे. TVS सप्लाय चेन, झॅगल प्रीपेड, मॉईल MOIL, इंडिया मार्ट, डिक्सन, PNB हाऊसिंग, वेदांताच्या मात्र 2 गोष्टी आहेत. मार्केट कसं रिॲक्ट करताय ते बघावं लागेल. वेदांताच्या डिमर्जरला परवानगी मिळाली आहे, पण त्याचबरोबर वेदांताला 1289 कोटीची टॅक्स नोटीस पण मिळाली आहे. त्यामुळे सुरुवातीला तेजीत राहून नंतर मंदीत जात आहे का, काय होत आहे वेदांताच्या बाबतीत पाहावं लागेल. जॉन्सन हिटाची तोट्यातून फायद्यात आली, रिझल्ट सुंदर आला. लोढा, इंडस टॉवर, डी मार्ट, गेल, IOC, पर्सिस्टंट सिस्टीम, डिक्सन टेक्नॉलॉजी, राइट्स, RITES, इंडिया मार्ट, ग्लॅंड फार्मा, स्टॅनले लाईफस्टाईल, स्टार हेल्थ, GIC हाऊसिंग, म्हणजे बुक व्हॅल्यूच्याही खाली ट्रेड करतोय. GIC हाऊसिंग स्वस्त आहे. HUL, संवर्धना मदरसन, धनलक्ष्मी बँक, धनुका ॲग्री 2 ऑगस्टला बायबॅकवर विचार करणार आहे. NLC, कार, फोर्स मोटर, अपार आणि इंडिया मार्ट. फोर्स मोटर आणि अपारचा रिझल्ट चांगला आला आहे. टिटागढ वॅगनचा जेवढा शेअर वाढला आहे त्या मानाने रिझल्ट फारसा चांगला दिसला नाही. तर मंदीमध्ये 5 पैसा, हिंदाल्को, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, शेअर इंडिया सिक्युरिटीज. नवीन फ्लोरिनला काल रिस्पॉन्स चांगला होता रिझल्ट लागण्याच्या आधी. तर आज काय होत आहे, कारण रेव्हेन्यू वाढला आहे पण प्रॉफिट आणि मार्जिन दोन्ही गोष्टी कमी झाल्या. त्यामुळे नवीन फ्लोरिन काय करताय हे बघा, मगच ट्रेड घ्या. पेट्रोनेट LNG आणि बिर्ला सॉफ्ट. तर मार्केट सुरुवातीला वाढत आहे आणि नंतर मार्केट कमी होत आहे. तर काय होत आहे हे बघून ट्रेड करा
आणि सावधगिरीने ट्रेड करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आज अमेरिकन मार्केटसुद्धा फ्लॅटच बंद झालं असं म्हटलं तरी चालेल. आणि आज मोठ्या टेक्नॉलॉजी कंपन्यांचे रिझल्ट आजपासून अमेरिकेमध्ये सुरू होत आहेत. बघूया काय काय होत आहे. नमस्ते.